हॅलो नमस्कार, मी रंजना होमकुक रंजना चॅनल वरती आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे। चला तर मग आजच्या नवीन रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे अगदी तोंडाला छान चव आणणारे पौष्टिक वडे इथे मी बनवणार आहे। आज इथे मी शेपूचे वडे बनवणार आहे। तर हे शेपूचे वडे बनवण्यासाठी इथे मी घेतलेली आहे थोडीशी भाजी, आपल्या हातामध्ये बसेल एवढा जुडा हा छोटासा आहे। तर स्वच्छ धुवून आणि मी इथे बारीक कापून घेतलेली आहे शेपूची भाजी। आणि इथे घेतलेले आहे ह्या वाटीने 2 वाट्या मी इथे साली सगट मूग डाळ भिजत लावलेली होती। ही डाळ अगदी छान भिजेपर्यंत आपल्याला ही पाण्यामध्ये ठेवायची आहे। 4 तास तरी कमीत कमी ही डाळ आपल्याला भिजत लावलेली पाहिजे। त्यापेक्षा जास्त असेल तरी चालेल, पण आपल्याकडे वेळ कमी असेल तर 4 तास आपली ही डाळ भिजलेली पाहिजे। आणि याची साल आपल्याला काढायची नाहीये, साली सगट आपल्याला ही डाळ वापरायची आहे। तर या वाटीने 2 वाट्या इथे डाळ घेतलेली आहे। तुम्ही डाळीचं प्रमाण कमी जास्त सुद्धा करू शकता। आणि 1 वाटी इथे चण्याची डाळ मी भिजून घेतली आहे। ही पण डाळ मी तेवढाच टाइम इथे भिजून घेतलेली आहे। आणि इथे स्पायसी मिरची आहे, एक 8-9 मिरच्या मी इथे घेतलेल्या आहेत। लसणाच्या पाकळ्या आहेत 7-8, अर्धा इंच फक्त इथे आहे आलं, आणि 1 टीस्पून इथे घेतलेले आहे जिरं। तर हे मला जाडसर फक्त मिक्सर मध्ये फिरवायचं आहे आणि हे सुद्धा मला मिक्सर मध्ये फिरवून घ्यायचं आहे। तर हे आपल्याला किती जाड किंवा किती बारीक हे पीठ करायचं आहे ते बघूया। सर्वात आधी आपल्याला डाळी इथे मिक्सर मध्ये फिरवून घ्यायच्या आहेत। छोट्या भांड्यामध्येच आपण हे फिरवून घेऊ, कारण याच्यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाहीये, कारण आपल्याला याचे वडे थापता यायला पाहिजे। तर चणा डाळ टाकली आणि थोडीशी इथे मी मूग डाळ टाकते। इथे बघा जाडसर आपल्याला ठेवायची आहे, एकदम बारीक आपण नाही केलेली आहे। इथे कुठे कुठे असे थोडेसे दाणे दिसतात, एकदम बारीक पेस्ट आपल्याला नाही करायची। आणि इथे पाण्याचा आपण एक थेंबही वापर केलेला नाहीये। हे बघा अगदी अधेमध्ये असे थोडेसे दाणे याच्यामध्ये दिसतील, तर तेवढे आपल्याला इथे ठेवायचे आहेत, कारण वडे आपण बनवतोय। तर थोडेसे जाडसर असतील तर ते छान आपल्याला खाताना त्याची टेस्ट वेगळी येते। ही संपूर्ण मूग डाळ पण आता अशीच आपल्याला इथे फिरवून घ्यायची आहे। इथे आपली मूग डाळ पण वाटून झालेली आहे, साली सगट आपण ही डाळ इथे वाटून घ्यायची आहे। इथे आपण आपली मिरची, आलं, लसूण आणि जिरं याच्यामध्ये टाकून घेतले। आणि इथेच आपल्याला ही भाजी पण थोडीशी फिरवून घ्यायची आहे। स्वच्छ धुवून घेतलेली ही भाजी आहे इथे। ही राहिलेली भाजी पण मी त्याच भांड्यामध्ये इथे टाकून घेते। हे बघा इथे संपूर्ण भाजी आणि आपण मिरची वगैरे ह्याच्यातच व्यवस्थित फिरवून घेतलेली आहे। हे बघा जाडसर इथे आपण ही वाटण आपलं यामध्ये एकदम बारीक होत नाही, फक्त आपल्याला थोडंसं प्लेन करून घ्यायचं आहे। ते तेवढंच आपल्याला इथे फिरवून घ्यायचंय। पाणी वगैरे टाकून आपण इथे काही वाटत नाही आहोत। आता इथे आपल्याला काय काय मसाले टाकायचे आहेत आणि कुठल्या इथे पिठाचा वापर करायचा आहे ते आपण बघणार आहोत। तर हे इथे आपलं डाळ वाटून झालेली आहे, भाजी आणि आपले लसूण, आलं, जिरं आणि आपण मिरची इथे वाटून याच्यामध्ये घेतलेली आहे। आता इथे आपण घालणार आहोत थोडीशी, अगदी अर्धा टीस्पून पेक्षा इथे थोडीशी हळद आहे, आणि थोडंसं इथे हिंग घालणार आहे। आणि 2 चमचे आपण इथे आपल्या वड्याला छान बाइंडिंग येण्यासाठी 2 चमचे आपण इथे घालणार आहे तांदळाचं पीठ। तांदळाचं पीठ तुमच्याकडे नसेल तर त्याऐवजी तुम्ही इथे चण्याचं पीठ सुद्धा वापरू शकता। चण्याचं नसेल तर ज्वारीचं पीठ सुद्धा इथे तुम्ही वापरू शकता, वडे आपले छान येतील। आणि इथे आता आपल्याला घालायचं आहे चवीपुरतं मीठ। आणि तुम्हाला जर लाल तिखट स्पायसी अजून पाहिजे असेल तर थोडंसं तुम्ही लाल तिखट याच्यामध्ये घालू शकता, पण इथे मी भरपूर सारी मिरची वापरलेली आहे त्यामुळे इथे मी लाल तिखट घालणार नाहीये। 1 टीस्पून मी घालते इथे पांढरे तीळ आपले। आणि आता हे छान आपल्याला इथे एकजीव करून घ्यायचंय। तर इथे व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेणार आहे। तर इथे आता हे संपूर्ण व्यवस्थित मिक्स केलेलं आहे मी, आणि ह्याला छान व्यवस्थित अजून चव येण्यासाठी आणि बाइंडिंग येण्यासाठी तुम्ही इथे थोडंसं ज्वारीचं पीठ वापरू शकता, 1-2 चमचा, किंवा नाही वापरलं तरी सुद्धा चालेल। तर इथे मी कुठलेही पीठ न वापरता फक्त इथे चणा डाळ टाकलेली आहे। जर तुमचं हे पीठ पातळ झालं असेल तर तुम्ही ज्वारीच्या पिठाचा इथे वापर करू शकता। तर इथे आपण आता हे छोटे छोटे मुटके असे बनवून घ्यायचे आहेत, कारण आपल्याला वाफेवरती शिजवून घ्यायचं आहे, वाफ देऊन घ्यायचं आहे। हे बघा छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला जसे आवडतील तसे इथे आपले मुटके बनवून घ्यायचे, आणि छान याला आपलं वाफवून घ्यायचंय आपल्याला। हे बघा
डाळीचं पाणी व्यवस्थित झारून जर डाळ आपण वाटली तर ती पातळ होत नाही आणि दुसरं पीठ घालायचं आपल्याला गरज याच्यामध्ये पडत नाही. छोटे छोटे मुटके केले तर ते पटकन आपले वाफेवरती शिजले जातात. इथे आपले छोटे मोठे 6 आपले इथे मुटके तयार झालेले आहेत. एकीकडे आपण आता पाणी गरम करत ठेवलेलं आहे स्टीमर मध्ये. आपलं पाणी स्टीमर मध्ये गरम झालेलं आहे. इथे आपण ठेवून घेऊ आपले जे मुटके आपण बनवून घेतलेले आहेत ते. आणि 15 मिनिटं आपण इथे गॅस फुल ठेवणार आहोत. 15 मिनिटांमध्ये आपले मुटके छान तयार होतात. इथे 15 मिनिट झालेले आहेत. आपले मुटके इथे तयार झाले की नाही आपण बघा. इथे आपले मुटके छान शिजलेले आहे. इथे गॅस बंद करायचा आहे आणि आपल्याला हे गार होऊ द्यायचं आहे. इथे आपल्या वड्या हे बघा छान गार झालेल्या आहेत आणि छान शिजलेल्या आहेत. कच्ची मी खाऊन बघितली, खूप छान टेस्टी ह्या वड्या लागतात. हे बघा आतमध्ये अगदी व्यवस्थित या फुलल्यासारख्या व्यवस्थित झालेल्या आहेत. तर आपण आता या वड्या कापून घेऊ. जास्त कुरकुरीत पाहिजे असेल तर पातळ करा किंवा मग मीडियम साईजच्या त्या वड्या तुम्ही इथे ठेवू शकता. इथे मी जवळून दाखवते. आतमध्ये बघा जाळीदार आपल्या ह्या शेपूच्या वड्या इथे तयार होतात. तर अशाच मी ह्या वड्या इथे कापून घेणार आहे. इथे आपण एका कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. तेल आपलं गरम झाल्यानंतर आपण ह्या शेपूच्या वड्या आपल्या छान खमंग तळून घेणार आहे. तर तुम्हाला जर तळायचे नसतील तुम्ही शालो फ्राय सुद्धा फ्राय पॅन वर करू शकता. तर इथे तेल छान गरम झालं की आपण या वड्या तळून घेऊ. इथे आपलं तेल छान गरम झालेले आहे. इथे आपण या एक एक करून अशा वड्या सोडून घेऊ. जशी आपली कोथिंबीर वडी असते तशीच आपल्याला ही छान कुरकुरीत करायची आहे. कलरही छान येतो आणि खमंग होते, खायला खमंग लागते. एक एक करून आपण आता वडी उलटी करून टाकू. तर इथे बघा आपल्या वडीला एकदम छान कलर आलेला आहे. जवळून दाखवते. खमंग अगदी वडी झालेली आहे आणि ही वडी तेलकट होत नाही कारण आपले उकडलेलं असतं हे पीठ. इथे या वड्या आपल्या हे बघा व्यवस्थित आपलं तेल असं निथळून आणि काढून घ्यायचे आहे. अशाच मी दुसऱ्या वड्या इथे तळून घेणार आहे. इथे बघा आपले संपूर्ण वड्या इथे तळून झालेले आहे. गॅस मी इथं बंद केलाय. एकदम छान खुसखुशीत या वड्या झालेल्या आहेत आणि मी तुम्हाला जवळून दाखवणार आहे की अजिबात या तेलगट नाहीयेत. तेल कुठेही त्याला दिसत नाही आणि अगदी खुसखुशीत ह्या वड्या झालेल्या आहेत. इथे आपल्या शेपूच्या खुसखुशीत वड्या आपल्या इथे तयार झालेल्या आहे. तुम्ही टोमॅटो केचप बरोबर खाऊ शकता किंवा तुम्ही खोबऱ्याच्या चटणी बरोबर खाऊ शकता किंवा तुम्ही चहा बरोबर ह्या काही न घेता तशा सुद्धा खाऊ शकता. एवढ्या टेस्टी ह्या वड्या लागतात. जवळून दाखवते. अजिबात तेलाचा थेंब याच्यामध्ये दिसत नाही. आणि जर तुम्ही भाकर वडीचे फॅन असाल तर जरूर ह्या वड्या करून ठेवा. तुम्ही आतून पण बघू शकता एकदम खुसखुशीत ह्या वड्या तळल्या जातात आणि आवाजावरून तुम्ही बघा एकदम छान या टिकणाऱ्या वड्या आहेत. तर कोथिंबीर वडी आपण नेहमी करतो, तर शेपूच्या वड्या नक्की करून बघा. आणि आजची ही वडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. मी दररोज नवनवीन रेसिपीज घेऊन येत असते. माझ्या रेसिपी बघण्यासाठी होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझ्या नवनवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. रेसिपी आवडली तर इतरांना शेअर करा. भेटूया परत असंच एका छानशा रेसिपी बरोबर उद्या सकाळी 11 वाजता. बाय बाय.